नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. ज्या तऱ्हेने धाब्यावर मटार मसाला बनवला जातो अगदी तशाच पद्धतीने आपण घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहे. तर चला. बाजारामध्ये भरपूर अशी मटाराची आवक आहे. आता मटार म्हटलं की आपल्याला वेगवेगळे पदार्थ त्यापासून आपण बनवले जातात आणि थंडीमध्ये मटार तर पौष्टिक असतो. तर मी अर्धा किलो फ्रेश शेंगा घेतलेल्या होत्या मटाराच्या आणि त्याचे 1 वाटी असे मटार निघालेले आहेत. आता प्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे. तेल तापायला ठेवलेले. त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे. कांदा खिसून घेतलेला आहे. तर तो टाकून घेतलेला आहे. आता कांदा भाजताना किंवा तळताना तो ब्राऊन थोडासा असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा. म्हणजे 1-2 मिनटं तरी कांदा तळून घ्यायचा आहे. चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर हे बघा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर आलं लसूण आहे ना त्याची पेस्ट टाकली, पण अगदी बारीक पेस्ट टाकलेली नाही मी. थोडीशी अशी जाडसरच आहे. म्हणजे भाजीमध्ये ते ह्याचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याही परतून घ्यायच्या आहे 1 मिनटं. त्याच्यामध्ये 1 चमचा बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे. आणि हे चांगलं 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतला पाहिजे. हे बघा पूर्ण असं मसाल्याचं तेल सुटलेले अशा पद्धतीने ते परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मसाला साईडला बाजूला करायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ टाकलेले आहे. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. साधारण 3 मिनटं तरी परतून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम ही अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायची आहे. गॅस म्हणजे मसाले जळले नाही पाहिजेत आहे. आपण बेसन पीठ छानपैकी परतलेला आहे. आता त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकायची आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनटं परत स्लो फ्लेमवरच परतायचं आहे. मसाला आपला कुठेही जळला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. असं छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यावर आपण 2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. म्हणजे मसाल्याला चांगली वाफ मिळते. आता हे बघा 2 मिनटं झाकून झालेलं आहे. आता मसाला एकदम तेलकट झालेला आहे. म्हणजे अगदी त्याला तेल सुटलेलं आहे. आता या स्टेपला आपण गरम पाणी थोडं करून टाकायचं. यामध्ये गरम पाणीच टाकायचं. म्हणजे जो मसाला आपण परतलेला आहे तो चांगला पाणी टाकल्यानंतर पूर्ण मसाला तेल सुटू लागलेला आहे. हे बघा मसाला अगदी मस्तपैकी पातळ करून घ्यायचा आहे. अगदी जास्त पाणी पण नाही टाकायचा. परत 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटांनी बघा पूर्ण असं तेल मसाल्याला सुटलेलं आहे. एकदम मस्त झालेला आहे आपला मसाला. आता त्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही जर किंग मसाला टाकला किंवा सब्जी मसाला टाकला तरीही चालू शकतो. त्यानंतर आता मटार टाकून घेतलेले आहे. आता मटार आपल्याला शिजवायचं आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. एकदा हलवून घ्यायचं चांगलं.
आणि त्यामध्ये आता थोडंसं आपण गरम पाणी करायला गॅसवर ठेवायचं आणि या मसाल्यामध्ये मटार शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं. आता जेवढं पाणी लागतं ना मटार शिजवायला तेवढं आपण त्यामध्ये अंदाजाने टाकायचं. हे बघा किती छान झालेलं आहे. आता त्याला उकळी येऊन द्यायची चांगली. आता त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी टाकल्यानंतर मटार मसाला भाजीला खूप अशी टेस्ट येते छान. आता मटार शिजायला आपण झाकण लावून ठेवलेले आहे. साधारण 10 मिनटं तरी लागतात शिजायला. स्लो फ्लेमवरच ठेवलेले आहे. आता हे उकळी आली. हे बघा इतका सुंदर झालेला आहे ना. आता मटार मसाल्याची भाजी. आता त्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची. आता आपल्याकडे मलई असेल दुधाची तर ती घालून घ्यायची त्याच्यावर. आता फ्रेश क्रीम घातल्यानंतर कलर एकदम चेंज झालेला आहे. इतकी सुंदर भाजी झालेली आहे. अगदी धाब्यामध्ये आपण खातो ना त्याच पद्धतीने ही आपली मटार मसाला भाजी झालेली आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे बघा किती छान झालेली आहे ही भाजी. अगदी चमचमीत झालेली आहे. आणि ही भाजी आपण रोटी, चपाती किंवा जिरा भात कशावर पण खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, तसंच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा मटार मसाला भाजी कशी झाली ती. थँक्यू.